हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. आज आपण सायन्सचं चॅप्टर नंबर 2 त्यातला थर्ड पार्ट सुरू करतोय. फर्स्ट आणि सेकंड पार्टमध्ये आपण हेल्थ आणि इन्फेक्शियस डिसीज बद्दल शिकलो. तर आज आपण शिकणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीज बद्दल. जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात. तर मग चला सुरू करूया आपला तिसरा पार्ट, नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके, तर मग आता इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण काय शिकलो, तर जे समजा असे डिसीज असतील की जे पसरणारे असतील, लाईक मॉस्किटोज वगैरे असणार, वॉटर असेल, फूड असेल, तर इन जनरल पसरणारे डिसीज म्हणजे इन्फेक्शियस. मग नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय असेल, तर न पसरणारे. फॉर एक्झाम्पल, आता सर्दी, खोकला वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती असेल वर्गात एखाद्याला कोणाला सर्दी खोकला झाला की लगेच त्याच्या आजूबाजूला बसणाऱ्या मुलांना 1-2 दिवसांनी त्यांनाही तो त्रास व्हायला लागतो, म्हणजे ते इन्फेक्शियस आहे. पण असं कधी झालंय का बघा की तुमच्या घरात म्हणा किंवा तुमच्या गल्लीत वगैरे एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल, मग असं होईल का की 2-3 दिवसात तुम्हाला पण तो डिझीज होणार? किंवा मग एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला सपोज, मग असं होतं का की लगेच त्याच्या शेजारी कोण असेल त्याला पण हार्ट अटॅक येईल? तर हे जे डिझीज आहेत, लाईक डायबिटीस असेल, हार्ट डिझीज असणार, कॅन्सर असेल, तर हे डिझीज तुमचे पसरणारे नाहीत, म्हणून त्यांना आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिझीज. ओके, तर नॉन इन्फेक्शियस डिझीज म्हणजे काय? डिझीज विच आर नॉट स्प्रेडिंग. ठीक आहे, म्हणजे जे पसरत नसतील असे डिझीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिझीज. मग आता इन्फेक्शियस डिझीज होण्याचे काही कारण असतात, जसे की तुम्हाला आधीच मी बोललो की ते मग तुमचं कंटॅमिनेटेड वॉटर, फूड किंवा मग काही समजा इन्सेक्ट्स वगैरे असतील. पण नॉन इन्फेक्शियस डिझीज होण्यासाठी पर्टिक्युलर तेच काही रिझन्स असतील असं आपण सांगू शकत नाही. तर यांचे सर्टन रिझन्स असतात, पण ते डिफरंट आहेत. मग आपण ते नॉन इन्फेक्शियस डिझीज होण्यासाठीचे कोणकोणते समजा रिझन्स असतील किंवा त्यांचे काय सिम्पटम्स असतील त्याबद्दलच आज डिस्कस करणार आहोत. तर त्यातला फर्स्ट डिझीज आपल्याला दिलेलं आहे कॅन्सर. मग आता कॅन्सर होतो कसा किंवा मग कसं ओळखणार कॅन्सरला? तर कॅन्सर इथे म्हणा काय म्हटलंय बघा, अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. मग आता सेल बद्दल आपण शिकलोय. सेल, आपल्या बॉडीमध्ये भरपूर सेल्स आहेत. आता लहानपणापासून जसं समजा एज वाढत जातं तर आपल्या बॉडीची ग्रोथ होते. मग आता ग्रोथ कशामुळे होते, तर आपले सेल्स ग्रोथ करतात, म्हणजे एक प्रकारे सेल डिव्हिजन होतं की ते सेल्स नवीन सेल बनवतात. पण मग आता ही जी प्रोसेस आहे की सेल डिव्हिजन होणं किंवा त्यांची ग्रोथ होणं, नवीन सेल्स बनणं, तर मग आता ही एक पर्टिक्युलर म्हणजे पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर टायमिंगसाठी समजा ती प्रोसेस होत असते. पण समजा शरीरातल्या एखाद्या भागात जर ही प्रोसेस अनकंट्रोल्ड होत असेल, मग अनकंट्रोल्ड होत असेल मीन्स व्हॉट? एखादी तुम्ही इमेज बघा की तुम्हाला लाईक मूवी वगैरे सुरू होताना जसं काही दाखवतात की एखादा व्यक्ती काही समजा गुटखा कन्झम्पशन करत असेल किंवा मग विमल वगैरे असे काही समजा असे किंवा अल्कोहोल वगैरे कन्झ्युम करत असेल, तर मग ते दाखवतात की त्याला पर्टिक्युलरली समजा माउथवर असे काहीतरी गाठी होतात. किंवा मग समजा दुसरे जे पण ऑर्गन्स असतील की ज्याला कॅन्सर झालेला असेल तर जनरली तिथे ट्युमर्स होतात. ब्रेन ट्युमर तुम्ही ऐकलं असेल, किंवा मग ब्रेस्टमध्ये ट्युमर होणं, किंवा मग समजा माउथमध्ये ट्युमर होणं. मग ट्युमर होणं म्हणजेच काय, तर गाठी होणं. मग त्या कशामुळे होतात, तर पर्टिक्युलरली त्या रिजनमध्ये, त्या ऑर्गनमध्ये ती जी सेलची ग्रोथ असेल तर ती सेल ग्रोथ अनकंट्रोल्ड होते. मग अनकंट्रोल्ड होते मीन्स की तिथे भरपूर सेल्स ते एकमेकांपासून बनत राहतात आणि ते कंटिन्यू होतच राहतात. म्हणून मग तेवढ्या पार्टमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला ते ट्युमर दिसतं किंवा मग ते आपण गाठी म्हणतो, तो प्रकार होतो. म्हणजे मग इथे जे तुम्हाला डेफिनेशन दिलेली बघा की अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. ठीक आहे, अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल, तर त्याला आपण म्हणतोय कॅन्सर. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरियस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्युमर. मग तो जो ग्रुप ऑफ सेल असेल, समजा कोणाला इथे झालं असेल, कोणाला माउथमध्ये झालं असेल, तर तो जो भाग असेल त्याला आपण म्हणतोय मग ट्युमर. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. मग आता हे जे पण नावं तुम्हाला मी सांगितली, तर यातल्या कुठल्याही ऑर्गनला, कुठल्याही पार्टवर कॅन्सर होऊ शकतो. ओके, मग आता कॅन्सर होण्याचे रिझन्स काय काय असणार, तर कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, म्हणजे मग आता ह्या सगळ्या गोष्टी की लाईक टोबॅको म्हणजे तंबाखू असेल, गुटखा असेल, किंवा मग स्मोकिंग करणं असेल. सिमिलरली अल्कोहोलिझम, ठीक आहे, म्हणजे दारू पिणं वगैरे जी म्हणतो आपण, म्हणजे इन शॉर्ट वाईट सवयी ज्या म्हटल्या जातात आपल्या म्हणजे सोशल लाईफमध्ये, मग त्या गोष्टींचं कन्झम्पशन करणं. लॅक ऑफ फायबर कंटेंट,
आपण जे फूड कन्झ्युम करतो मग त्या फूडमध्ये फायबर सुद्धा एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट कन्सिडर केलं गेलं. जसं आता प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स वगैरे ह्या गोष्टी असतात, मग तसं फायबर देखील इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ज्या गोष्टी समजा कन्झ्युम करतो त्यांचं प्रॉपर डायजेशन होण्यासाठी फायबर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, म्हणून प्रॉपर तुमच्या फूडमध्ये फायबर असायला पाहिजे. देन मग त्यासाठी फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही कन्झ्युम करायला पाहिजे जास्तीत जास्त. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, म्हणजे आता स्ट्रीट फूड जे म्हणतो आपण, लाईक बर्गर असेल, पिझ्झा असेल, ठीक आहे, किंवा मग आता समजा काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे बरेचसे असे ड्रिंक्स असतील, तर मग हे तुमचं सगळं कन्सिडर केलं तर जंक फूडमध्ये. मग जर तुम्ही एक्सेसिव्ह जंक फूड कन्झ्युम करत असाल तर ते सुद्धा एक रिझन असू शकतं कॅन्सर होण्याचं. अँड सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स, हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. मग आता अनुवांशिकता हे सुद्धा एक रिझन असू शकतं. म्हणजे जर समजा हिस्ट्री असेल आपल्या घरात, समजा कोणाला म्हणजे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स कोणाला कॅन्सर असेल तर मग ते आपल्याला होण्याचे पण चान्सेस असतात. ओके, सो हेरिडिटी इज ऑल्सो अ रिझन. मग आता हे रिझन्स झाले. आता कॅन्सर झालेला असेल तर ते कसं ओळखायचं, लाईक सिम्पटम्स किंवा लक्षणं जी म्हणतो आपण. मग आता कॅन्सर झालेल्या व्यक्तीसाठी फर्स्ट तुम्हाला दिलंय क्रोनिक कफ, म्हणजेच तीव्र कफ जे म्हणतो आपण, हार्श व्हॉइस म्हणजे कर्कश आवाज होणं, डिफिकल्टी इन सॉलोईंग म्हणजे आता त्या व्यक्तीला गिळायला सुद्धा त्रास व्हायला लागतो. म्हणजे जेवण करताना जे फूड आपण कन्झ्युम करतो तर ते सॉलो करण्यात त्यांना त्रास होईल. सेकंड सिम्पटम आहे इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लॅमेशन. म्हणजे आता बॉडीवर बऱ्याचदा असं रॅश वगैरे सारखं, किंवा तुम्ही जसं आपण लाईक विंटर सीझन असेल, हिवाळा असेल, तेव्हा तुम्ही आपल्या हाताने असं तुम्ही नखांनी करून बघा, तर जसं व्हाईट तुम्हाला समजा लाईन्स दिसतात, मग तसे ऑटोमॅटिकली समजा काही स्कार्स रेड कलरचे, किंवा मग इन्फ्लॅमेशन म्हणजे मग तिथे समजा काही सूज वगैरे येणं, त्या गोष्टी, हे एक सिम्पटम आहे. देन लम्स इन ब्रेस्ट, म्हणजे मग आता ब्रेस्टमध्ये लम्स म्हणजे काय, ट्युमर किंवा गाठी, जे मगाशी बोललो तुम्हाला. देन लास्ट वन इज अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, म्हणजे मग काही कारण नसताना त्या व्यक्तीचं अचानक वजन कमी होणं. आता कोणी डाएट करेल वगैरे वगैरे काही रिझन असेल आणि मग वजन कमी होत असेल तर ती गोष्ट आपण समजू शकतो. पण इथे अचानकपणे जर एखाद्या व्यक्तीचं वजन समजा कमी होत असेल तर ते एक सिम्पटम असू शकतं कॅन्सर होण्याचं. ओके, मग आता हे झालं की कॅन्सर, त्याचे रिझन्स, त्याचे सिम्पटम्स आपण बघितले. मग आता कॅन्सरसाठी काही डायग्नॉस्टिक्स आणि ट्रीटमेंट्स कोणकोणत्या आहेत. मग डायग्नॉस्टिक म्हणजे काय तर तपासणी, आणि ट्रीटमेंट म्हणजे काय तर उपचार. मग आता कॅन्सर आहे हे डिटेक्ट करण्यासाठी, डायग्नोज करण्यासाठी सीटी स्कॅन असेल, MRI असेल, तर ह्या गोष्टी म्हणजे हे जे टेस्ट आहेत ते यूज केले जातात. मग त्याच प्रकारे मेमोग्राफी आणि बायोस्पाय हे सुद्धा यूज केले जातात. मग हे झालं डायग्नोसिसचा पार्ट, म्हणजे त्या व्यक्तीला कॅन्सर आहे की नाही ते चेक करण्यासाठी. मग आता जर समजा असेल तर मग त्यावर ट्रीटमेंट काय असणार, उपचार कसे करणार, तर त्यामध्ये बऱ्याचशा काही अशा कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत. मग कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे काय की जे आपण पारंपरिक म्हणतो. लाईक आता तुम्ही ऐकलं असेल की एखादा व्यक्ती जर कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असेल तर केमोथेरपी हा एक शब्द तुम्ही ऐकला असेल कधीतरी. मग केमोथेरपी ही एक कन्व्हेन्शनल मेथड आहे. ओके, देन रेडिएशन थेरपी असेल, सर्जरी असेल, तर ह्या सुद्धा कन्व्हेन्शनल मेथड झाल्या की ज्या पारंपरिक म्हणजे खूप वर्षांपासून समजा यूज होत आहेत. मग आता काही मॉडर्न टेक्निक्स पण समजा आलेल्या आहेत की कॅन्सरची ट्रीटमेंट करताना रोबोटिक असेल किंवा लॅप्रोस्कॉपिक सर्जरी असणार. आता याच्या आधी जी सर्जरी समजा केली जायची किंवा अजून पण करतात, तर त्यात काय असतं मोस्टली की त्या व्यक्तीला पर्टिक्युलर तो ऑर्गन जो असेल तर सर्जरी करताना समजा बरेचसे त्यांना तिथे टाके वगैरे घ्यावे लागतात, खूप लार्ज एरिया समजा कट करावा लागतो. पण मग मॉडर्न टेक्निकमध्ये रोबोटिक्स यूज केले जातात, किंवा मग लॅप्रोस्कॉपिक सर्जरी जी म्हणतोय आपण, तर त्यात अगदी स्मॉल होल केला जातो पर्टिक्युलर बॉडीच्या एखाद्या एरियावर, आणि तिथून मग असे मायक्रोस्कॉपिक दुर्बीण वगैरे जसं म्हणतो आपण, तर तशा वस्तू इन्सर्ट करून पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत नेल्या जातात आणि मग सर्जरी करून परत तिथून ते बाहेर काढतात. म्हणजे ही मॉडर्न टेक्निक झाली. ओके, मग आता तुम्हाला इथे काही इमेजेस दिलेले आहेत बघा, की जर समजा ॲडिक्शन असेल एखाद्या व्यक्तीला टोबॅको कन्झम्पशन करण्याचं किंवा मग स्मोकिंग करण्याचं, अल्कोहोलिझम वगैरे, तर त्यामुळे जर कॅन्सर झाला तर तो किती भयंकर असू शकतो, त्याचे परिणाम तुम्ही बघू शकतात इमेजमध्ये. ओके, आता हे फर्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीज झालं. आता सेकंड नॉन इन्फेक्शियस डिसीज आपल्याला दिलंय डायबिटीस. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या आजूबाजूला घरात किंवा मग कुठे बाहेर समजा तुम्ही कार्यक्रमात गेले तर बघितलं असेल की काही लोक शुगर किंवा ज्या गोड वस्तू असतील त्या खाणं टाळतात. आता तुम्हाला तर गोड वस्तू खूप आवडत असतील, चॉकलेट आवडतात किंवा मग जे काही समजा गुलाबजामुन असेल, बऱ्याचशा गोड वस्तू असतील की त्या आपण आवडीने खातो. मग एखादा व्यक्ती त्या गोष्टींना टाळतोय, म्हणजे त्याचं कारण तुम्ही कधी विचार केलाय का की तो व्यक्ती असं का वागतोय, गोड वस्तू का खात नाहीये? तर त्याचं रिझन असू शकतं की त्या व्यक्तीला डायबिटीस असेल. ओके, पण मग आता डायबिटीस म्हणजे काय किंवा कशामुळे होतं ते थोडं आपल्याला इथे शॉर्टमध्ये दिलंय. तर डायबिटीस, द हॉर्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाज
कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे आपण ज्या काही वस्तू, जे पण फूड आपण कन्झ्युम करतो, तर त्यात ग्लुकोज असतं, म्हणजे एक प्रकारची शुगर असते. मग आता जर समजा तुम्ही अशा वस्तू खात असाल की ज्यात खूप जास्त ग्लुकोज, खूप जास्त शुगर असेल, तर आपल्या ब्लडमध्ये शुगरची लेवल इन्क्रीज होते. पण मग आता ती शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एक ऑर्गन आहे ज्याला आपण म्हणतो पॅनक्रियास. हे तुम्ही 7th स्टँडर्डला पण शिकलेले असणार. तर पॅनक्रियास काय करतात की ते एक प्रकारचं लिक्विड सिक्रिशन करणार, म्हणजे त्याला नाव आहे इन्सुलिन, की जे ब्लडमध्ये असलेलं शुगर लेवल जे जास्त झालं असेल त्याला कमी करण्यासाठी पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रिट करतात. मग इन्सुलिन सिक्रेशन झालं की मग ते ब्लडमध्ये जी शुगर असेल ती कमी होते. ओके. पण मग बऱ्याचदा असं होतं की पॅनक्रियास समजा त्यांचं फंक्शनिंग करणं, त्यांची एफिशियन्सी कमी झाली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये पॅनक्रियासचं जे फंक्शन आहे तेच कम्प्लिटली स्टॉप झालेलं असेल, मग तेव्हा मात्र त्यांच्या ब्लडमध्ये जी शुगर लेवल इन्क्रीज होईल, तर त्याला मिनिमाइज करण्यासाठी जे इन्सुलिन रिक्वायर्ड असेल ते तिथे सिक्रेशन होत नसतं. मग तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीला डायबिटीस झालाय. मग त्या व्यक्तीला ती शुगर लेवल कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून रेग्युलरली सकाळ संध्याकाळ औषधं घ्यावी लागतात. ओके. म्हणजे डायबिटीस कशामुळे होतो, तर इन शॉर्ट इन्सुलिन, पॅनक्रियाज वगैरे हे जे फंक्शनिंग आहे ते डिस्टर्ब झालं की मग बॉडीमध्ये, ब्लडमध्ये शुगर लेवल इन्क्रीज होणं, त्याला आपण म्हणतो डायबिटीस. ओके. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. मग आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर तेच तुम्हाला इथे डिफाईन करून दिले की जर समजा तुमच्या मग बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल जास्त होत असेल, कंट्रोल होत नसेल, मग त्याला आपण म्हणणार डायबिटीस. आता हे झालं डायबिटीस म्हणजे काय. आता त्याचे सिम्पटम्स काय असतील, जसं मगाशी आपण कॅन्सर वगैरे किंवा त्याच्या आधी पण लेक्चर्समध्ये आपण बघितलं की कोणताही समजा डिझीज असेल तर त्याचे काहीतरी सिम्पटम्स असतात. मग आता डायबिटीस झालेल्या व्यक्तीला काय काय सिम्पटम्स असू शकतात, तर त्यातलं फर्स्ट आहे फ्रिक्वेंट युरिनेशन, म्हणजे परत परत लघवीला जाणं, किंवा रात्री वगैरे त्या व्यक्तीला रात्रीतनं 2-3दा वगैरे लघवीला जावं लागतं. म्हणजे तो एक प्रकारचं ते सिम्पटम आहे की त्या व्यक्तीला डायबिटीस असण्याचे चान्सेस असू शकतात. देन इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस, म्हणजे मग त्या व्यक्तीला लठ्ठपणा असू शकतो किंवा मग अचानक वेट लॉस होणं, तर हे सुद्धा एक प्रकारचं सिम्पटम आहे. नंतर नेक्स्ट आपल्याला दिलंय रिझन्स, की काय कारणं असतील डायबिटीस होण्याची. मग त्यातलं एक आहे हेरिडिटी, म्हणजे अनुवांशिकता. जर आई, वडील किंवा आजी, आजोबा कोणाला डायबिटीस असेल तर मग ते आपल्याला होण्याचे चान्सेस असू शकतात. देन सेकंड वन इज ओबेसिटी, म्हणजेच लठ्ठपणा. नेक्स्ट इज लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल स्ट्रेस. फिजिकल एक्सरसाइज न करणं, मग तुम्हाला स्कूलमध्ये पण बघा ह्या सवयी लावल्या जातात. तुम्हाला स्कूलमध्ये फिजिकल ट्रेनिंगचा जो तुमचा 1 तास असेल त्यात तुम्हाला प्लेग्राऊंडवर जाऊन खेळायला सांगतात, फिजिकली ॲक्टिव्ह राहायला सांगतात, किंवा घरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल मॉर्निंग वॉकला वगैरे जाणं किंवा मग जिममध्ये वगैरे जाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत मग त्यांचं आपल्या लाईफवर खूप इम्पॉर्टन्स आहे की त्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली फॉलो करत राहिले तर मग आपल्याला कुठल्याही प्रकारचे डिझीज होण्याचे चान्सेस कमी होतात. मग हे डायबिटीस जर समजा आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर फिजिकल एक्सरसाइज करणं मस्ट आहे. सो this is one of the reason, lack of physical exercise. ओके. नंतर नेक्स्ट डिझीज आपल्याला दिलाय हार्ट डिझीज. मग आता हार्ट डिझीज तुम्हाला पुढील काही चॅप्टर्स झाल्यानंतर लक्षात येईल की आपल्या बॉडीत हार्टचं फंक्शनिंग काय असतं. पण आता एवढं लक्षात ठेवा की ब्लड सर्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट ऑर्गन जर असेल आपल्या बॉडीतला तर तो म्हणजे आपलं हार्ट. मग आता हार्ट डिझीज होणं म्हणजे काय, की जर समजा हार्टला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होत नसेल किंवा ऑक्सिजन समजा डेफिशियन्सी होत असेल, कमतरता होत असेल ऑक्सिजनची, तर त्या केसेसमध्ये हार्टचं जे समजा फंक्शनिंग आहे, त्याची जी एफिशियन्सी आहे, काम करण्याची जी क्षमता आहे ती कमी व्हायला लागते आणि मग तेव्हा हार्टला गरजेपेक्षा जास्त वर्क करावं लागतं. मग त्याला आपण म्हणणार की तो जो व्यक्ती असेल तो आता हार्ट डिझीज त्याला झालेला आहे. ओके. एफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीज ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू दी हार्ट मसल्स. मग हार्ट मसल्सला न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय जर कमी झाला म्हणजेच त्याला आता हार्ट डिझीज झालंय. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. म्हणूनच मग आपल्या हार्टला गरजेपेक्षा जास्त काम करावं लागतंय. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाच तर त्याला इमिडिएट डॉक्टरचं असिस्टन्स मिळणं गरजेचं आहे. कारण माहिती की हार्ट अटॅक आल्यावर जर समजा 2 मिनिटं जरी त्या व्यक्तीला श्वास नाही घेता आला तर ऑन दी स्पॉट त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. म्हणून हे खूपच क्रिटिकल आहे. दुसऱ्या काही डिझिजेसमध्ये आपण समजू शकतो की त्यांना थोडं डॉक्टरपर्यंत पोहोचायला वेळ लागला तर चालेल, पण इन केस ऑफ हार्ट डिझीज, हार्ट अटॅक, त्या व्यक्तीला इमिडिएट मेडिकल ट्रीटमेंट मिळणं नेसेसरी आहे.
वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. मग आता कोणकोणते सिम्पटम्स आहेत हार्ट डिझीज असतील तर त्यातलंच पहिले सिव्हिअर चेस्ट पेन, म्हणजे छातीत खूप जास्त पेन होणं, दुखणे. पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, मग खांदे दुखणं असेल किंवा आपला मानेचा भाग असेल, हात असतील, हे जर अचानक दुखत असतील तर ते एक सिम्पटम असू शकतं हार्ट डिझीजचं. क्रॅम्प्स इन हँड्स, अनइझीनेस, म्हणजे मग आता अस्वस्थता होणं, हातात क्रॅम्प्स वगैरे येणं. देन ट्रेमर्स, म्हणजे थरथर होणे जी म्हणतो आपण. बऱ्याचदा बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक कोणाला आल्यावर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला नेहमी दिसेल की त्या व्यक्तीला, जरी तो व्यक्ती आता फुल्ली AC रूममध्ये असेल तरी त्या व्यक्तीला खूप घाम यायला लागतो. तुमचे फिंगर्स वगैरे तुम्ही ऑब्झर्व करा तर हाताच्या जो फिंगर्स असतील ते थरथर व्हायला लागतात. मग ती जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं ट्रेमर्स. ओके, मग आता हे झाले सिम्पटम्स. आता हार्ट डिझीज होण्याचे रिझन्स, की कोणकोणत्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीला हार्ट डिझीज होऊ शकतो. तर स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीस, हायपरटेन्शन, म्हणजे आता हे जसं तुमचे थोडे कॅन्सरमध्ये किंवा डायबिटीसचे जे समजा रिझन्स होते तर तेच रिझन्स इथे सुद्धा आहेत. स्मोकिंग आहे, अल्कोहोलिझम आहे, आणि ज्या व्यक्तीला डायबिटीस असेल तर त्यांना हार्ट डिझीज होण्याचे पण चान्सेस असतात. हायपरटेन्शन, ठीक आहे. नंतर ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, देन हेरिडिटी, अनुवांशिकता, मेंटल स्ट्रेस असेल किंवा मग अँगर अँड एन्झायटी, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येत असेल तर ते सुद्धा एक रिझन असू शकतं हार्ट डिझीज होण्याचं, हार्ट अटॅक येण्याचं. ओके, मग आता हार्ट डिझीज, त्याचे सिम्पटम्स, त्याचे रिझन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. मग आता ट्रीटमेंटचा जो पार्ट आहे, की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाच समजा तर त्याच्यावर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात समजा हॉस्पिटलमध्ये, तर त्याचे तुम्हाला काही नावं दिलेली आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात की हार्ट डिझीज ट्रीटमेंटची नावं दिलेली, आणि नंतर त्यातलंच एक आहे एंजिओप्लास्टी. मग आता हार्ट अटॅक येण्याचं एक रिझन असतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतील, ब्लड व्हेसल्स असतील, त्यांच्यात ब्लडचे क्लॉट्स होणं, ज्याला ब्लॉकेज म्हटलं जातं. मग आता एंजिओप्लास्टी करणं म्हणजे काय, की ज्या ज्या ब्लड व्हेन्समध्ये समजा तसे क्लॉट्स झालेले असतील, ब्लड समजा तिथे जमा झालेलं असेल तर एंजिओप्लास्टी करणं म्हणजे त्यांना तिथून रिमूव्ह करणं, ठीक आहे, त्या क्लॉट्सला तिथून काढणं. नंतर असतं बायपास सर्जरी, की जर एंजिओप्लास्टीने समजा ते होत नसेल, खूपच जास्त ब्लॉकेज असतील त्यांच्या ब्लड व्हेसल्समध्ये, तर मग बायपास. आता बायपासचं मिनिंग काय असतं, की जसं तुम्ही एखाद्या शहरातनं जात असताना समजा हायवेवरून तुम्ही बायपास रस्त्याने जातायत, मीन्स तुम्ही त्या शहरात न जाता दुसऱ्या रस्त्याने डायरेक्टली समजा कुठेतरी पुढे निघणार. मग तसं इथे बायपास सर्जरीचं मिनिंग सेम आहे, की ज्या वेन्समध्ये समजा खूप जास्त ब्लॉकेजेस असतील तर ती वेनच समजा तिथून जे ब्लड सप्लाय होत असेल त्यांना दुसऱ्या वेन्समधून पास केलं जातं, त्याला म्हटलं जातं मग बायपास सर्जरी. देन थर्ड इज ओपन हार्ट सर्जरी, म्हणजे मग जसं आपण नॉर्मली सर्जरी म्हटल्यावर आपल्या माइंडमध्ये जे येतं की समजा त्यांना ते कट करतील वगैरे आणि मग समजा लाईव्ह तिथे ते सगळं ऑपरेशन करतील, सर्जरी करतील, त्या सगळ्या गोष्टी जर होत असतील दॅट मीन्स इट इज ओपन हार्ट सर्जरी. नंतर इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. मग आता पेसमेकर हे एक प्रकारचं डिव्हाइस आहे. जसं आता तुम्ही बघा की बरेच जण आता स्मार्ट वॉच वगैरे यूज करतात, तर त्यात जसं समजा सगळं मॉनिटर केलं जातं की तुम्ही दिवसभरात किती स्टेप्स चालतायत, तुमचं समजा जे BP वगैरे असेल ते मेजर केलं जातं. मग ते जसं एक डिव्हाइस आहे तसं पेसमेकर हे सुद्धा एक डिव्हाइस आहे की जे आपल्या बॉडीमध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि मग ते कंटिन्युअसली आपल्या हार्टला मॉनिटर करतं आणि ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एका एक्सटर्नल डिव्हाइसवर दिसते. म्हणजे मग हार्टमध्ये जर समजा त्या डिव्हाइसने काही डिटेक्ट केलं की समजा BP जास्त होतोय, कमी होतोय, जे काय असेल तर ते आपल्याला लगेच प्रिकॉशन घेता येतात. ओके, नंतर इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स. मग आता जसं तुम्हाला बोललो की ब्लडचे ब्लॉकेजेस वगैरे असतात वेन्समध्ये, तर स्टेंट टाकणं म्हणजे एक प्रकारे तिथे ते ब्लॉकेज रिमूव्ह करून तिथे एक स्प्रिंग सारखं मटेरियल समजा इन्स्टॉल केलं जातं, त्याला म्हणतात स्टेंट्स. मग आता हे सगळं तुम्हाला एक्झामला वगैरे एक्सप्लेन करण्याची गरज नाही, पण आपण शिकतोय मग ते नक्की काय असतं ते तुम्हाला माहिती असावं म्हणून मी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय. अदरवाईज तुम्हाला तेवढी नावं लक्षात ठेवली तरी सफिशियंट असणार आहे. ओके, आणि दुसरं असतं लास्ट हार्ट ट्रान्सप्लांट. मग ते ट्रान्सप्लांट नावावरून समजू शकतो आपण की दुसऱ्या व्यक्तीचं हार्ट समजा त्या व्यक्तीला डोनेट करणं, ट्रान्सप्लांट करणं. ओके, आता जे पण डिझिजेस आपण डिस्कस केले मग ते आयदर इन्फेक्शियस असतील, नॉन इन्फेक्शियस असतील. मग आता इथे तुम्हाला थोडं दिलेलं आहे बघा ऑलवेज रिमेंबरमध्ये की जे काही डिझिजेस असतील तर कोणताही डिझीज असं काही दैवी प्रकोप वगैरे म्हणतो आपण किंवा मग समजा कोणाची नजर लागणे वगैरे जसं म्हटलं जातं, तर तशा गोष्टींमुळे कोणाला डिझीज होत नाही. तर डिझीज होण्याचे काय काय रिझन्स आहेत, काय सिम्पटम्स आहेत, म्हणजे आता
आपण सायन्स एवढं पुढे गेलंय की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लॅरिफाय झाल्यात, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केले गेले. नाहीतर अजून सुद्धा तुम्ही बघा खेडेगावात वगैरे बरेचसे असे प्रकार येतात की कोणाला डिझीज झालं, काही झालं की मग ते एखाद्या तांत्रिक बाबाकडे नेतील आणि मग त्यांच्याकडे मंत्र वगैरे करतील. तर त्या तशा गोष्टी करू नका. जे काही डिझीज असतील तर प्रॉपर ट्रीटमेंट करा, डॉक्टरकडे जा, मेडिसिन्स घ्या, तरच आपण त्याचं प्रॉपर समजा काहीतरी सोल्युशन काढू शकतो. मग ते तुम्हाला इथे ऑलवेज रिमेंबरमध्ये थोडं दिलंय, ते तुम्ही रीड करून बघू शकता. ओके. नंतर फर्स्ट एड फॉर हार्ट डिझीज, की आता एखाद्या व्यक्तीला समजा जर हार्ट अटॅक आला तर त्यावेळेस तुम्ही काय करणार. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर्स आहेत लाईक 108, तर त्यांना कॉल करून इमिडिएट मदतीसाठी तिथे बोलावणं. जोपर्यंत समजा आता ते व्हॅन येत असतील, ॲम्ब्युलन्स वगैरे येत असतील, तोपर्यंत काय करणार, तर त्या व्यक्तीला तुम्ही जर शक्य असेल तर तिथे एखादा समजा लाईक जर सॉलिड काही मटेरियल असेल, टेबल वगैरे असेल किंवा जमिनीवर जरी असेल, तर तिथे तुम्ही त्याला एक परत त्याची पाठ टेकून सरळ त्याला झोपून द्या. नंतर त्या व्यक्तीला COLS, शॉर्टमध्ये COLS म्हणतात, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. म्हणजे जसं बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की हार्ट अटॅक आल्यावर आता आपल्या दोन्ही हातांनी आपले जे पाम आहेत त्यांच्याने तुम्ही आता त्या व्यक्तीचा जो चेस्टचा पार्ट असेल त्याला पंप करा, म्हणजे त्याला प्रेस करा. पण आता तो प्रेस करण्याचा सुद्धा एक पर्टिक्युलर स्पीड असतो, जसं आपल्या हार्टचा समजा हार्टबीट होण्याचा स्पीड आहे. मग तुम्ही ते पंप करताना अगदी स्लो किंवा खूप जास्त फास्ट किंवा खूप जोराने वगैरे पंप न करता तुम्ही एव्हरी म्हणजे 30 टाइम्स तुम्ही ते जवळपास 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट, की एका मिनिटाला जवळपास 100 ते 120 दा तुम्ही ते प्रेस करू शकता. त्या स्पीडने कमीत कमी 25 ते 30 दा तुम्ही तसं केलं पाहिजे. म्हणजे आता याच्याने काय होतं की जर समजा त्या व्यक्तीचं हार्ट अटॅक आल्यामुळे हार्टचं फंक्शनिंग स्टॉप झालंय, मग तुम्ही त्याला जे प्रेस करतायत तर प्रेस केल्यामुळे होऊ शकतो की त्याचं हार्ट परत पहिल्यासारखं काम करायला लागेल. आता एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. बऱ्याचदा समजा आपलं फॅन वगैरे असेल, लाईक टेबल फॅन असेल, तो जर समजा त्यात गंज लागला असेल किंवा मग एनी रिझन की बरेच दिवस समजा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नसेल, तर ते ऑन केल्यावर लगेच ऑन होत नाही. मग लाईक तुम्ही असं पेन वगैरे घ्या आणि त्याच्या समजा थोडं असं रोटेट करून बघा, तर मग तो लगेच पूर्ण रोटेट व्हायला लागतो. म्हणजे काय की तुम्ही थोडं त्याला धक्का दिला तर तो बरोबर त्याचं काम करायला लागलंय. मग आपलं हार्ट सुद्धा जेव्हा हार्ट अटॅक येतं तर ते त्या स्टेजमध्ये असतं की ते थांबलेलं आहे. मग तुम्ही त्याला जर प्रेस करत राहिले तर मग ते ऑटोमॅटिक पहिल्यासारखं हार्ट बीट करायला लागेल. ओके. म्हणजे मग एक सिंपल मेथड आहे आणि ह्या मेथडमुळे बऱ्याचदा 70-80% चान्सेस असतात की तो व्यक्ती सर्व्हाइव्ह करेल. ओके. म्हणजे ॲटलिस्ट हॉस्पिटलपर्यंत त्या व्यक्तीला नेता येईल. ठीक आहे. नंतर आता नेक्स्ट तुम्हाला आता काही क्वेश्चन्स दिलेत बघा, की तुम्ही तुमचे जे ग्रँड पॅरेंट्स वगैरे असतील त्यांना बऱ्याचदा बघितलं असेल की ते असे काही मेडिसिन्स म्हणजे घरातल्या घरात लाईक टर्मरिक असेल, हळद वगैरे किंवा लसूण असेल, आवळा असेल, आलं असेल, तर ह्या गोष्टी किंवा तुळस वगैरे तर यांच्या ते बऱ्याचदा यूज करतात, काढा वगैरे बनवतात. लाईक कोरोनामध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असेल की बऱ्याचदा सकाळ संध्याकाळ काढे प्यायचो आपण. मग त्याचं काहीतरी रिझन असणार की आपले जर समजा ग्रँड पॅरेंट्स वगैरे ह्या गोष्टी फॉलो करतायत, तर आपलं जे इंडियन मेडिकल सायन्स आहे तर त्यात जे आयुर्वेद म्हटलं जातं स्पेशली, तर त्या आयुर्वेदचं खूप इम्पॉर्टन्स आहे. मग आता ते थोडंसं तुम्हाला इथे म्हटलेलं आहे की तुम्ही कधी तुमच्या ग्रँड पॅरेंट्सला अशा गोष्टी समजा कन्झ्युम करताना बघितलं आहे का, त्यांच्यासोबत कधी डिस्कस केलं आहे का ह्या गोष्टी, तर ते एक प्रकारचं मेडिसिन आहे. पण त्याचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग तुम्ही रँडमली कुठल्याही प्लांट्सचं समजा काही लीफ घेतले आणि ते खायला लागलो आपण, तर तसं नसतं. तर त्याचं नॉलेज असायला पाहिजे. मग आता हे का सांगतोय, कारण नेक्स्ट टॉपिक तुम्हाला जो दिला आहे दॅट इज मिसयूज ऑफ मेडिसिन्स. म्हणजे जर तुम्ही मेडिसिन्सचा अयोग्य वापर केला तर काय होऊ शकतो. ओके. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. म्हणजे आता तुम्ही डॉक्टरकडे न जाता बऱ्याचदा जर डायरेक्टली तुम्ही स्वतः ते औषध कन्झ्युम करतायत, तर ते एक प्रकारचं मिसयूज ऑफ मेडिसिन, म्हणजे तुम्ही मेडिसिनचा योग्यरित्या वापर करत नाही. होतं बऱ्याचदा बघा आपल्याला, आपल्या इथे लोकांना सवय असते की डायरेक्टली मेडिकलवर जाणार, सांगणार मला असा त्रास होतोय आणि मग नको ते औषध घेऊन घेतात. आता ते बऱ्याचदा फार्मसिस्ट समजा तुम्हाला देतील ते औषध योग्य असू शकतं, पण डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांच्यात फरक आहे. म्हणून तुम्ही जो काही त्रास असेल तो व्यवस्थित डॉक्टरांना सांगा, ते तुम्हाला प्रिस्क्राईब करतील, मग तेच औषध तुम्ही मेडिकलवरून घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाहीतर मग जर तुम्ही समजा असे काही चुकीची औषधं घेतली तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. बऱ्याचदा जर ते औषधं समजा हेवी डोस, ओव्हरडोस झाला तर एखाद्या व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. ओके. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट अवर बॉडी. एक्झाम्पल, ओव्हरडोज ऑफ पेन किलर्स डॅमेज नर्वस सिस्टीम. आता सिंपल पेन किलरचे एक्झाम्पल दिले तुम्हाला की 2 रुपयाचे अगदी ज्या साधारण औषधे मिळतात, पॅरासिटामॉल वगैरे असेल किंवा मग काल्पोल जे आपण समजा ताप आल्यावर लगेच घेतो,
तर अशा काही छोट्या छोट्या पेनकिलर्स जरी असतील तर ते सुद्धा ओव्हरडोस झाला, मग आता ओव्हरडोस म्हणजे खूप जास्त कन्झ्युम करणं असू शकतं, किंवा मग लहान वयाच्या व्यक्तीला खूप जास्त पॉवरचे मेडिसिन्स दिले गेले असतील तर त्यामुळे नको तसे समजा काही नर्वस सिस्टीमला डॅमेज होणं, एक्सक्रिटरी सिस्टीमला डॅमेज होणं असे प्रकार होऊ शकतात. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉझिया. मग अँटीबायोटिक्सचा जर ओव्हरडोस झाला तर नॉझिया म्हणजेच मळमळ वगैरे होणं जे म्हणतो आपण तसे प्रकार होऊ शकतात. स्टमक ॲके, डिसेंट्री म्हणजे पोटदुखी होणं किंवा जुलाब होणं, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग्स म्हणजे मग जिभेवर पांढरे रॅश वगैरे येणं असे तुमचे प्रकार. मग आता हे तर समजा जास्त डेंजरस समजा ते इफेक्ट्स नाही आहेत, पण मग जर समजा ते मेडिसिन्स खूपच जास्त हेवी असेल, पर्टिक्युलर डिझीजसाठी असेल आणि ते चुकून खाल्लं गेलं तर मग त्याचे भयंकर प्रकार होतील, डेथसुद्धा होईल. म्हणून मग इथे तुम्हाला स्पेशली मेन्शन केले की तसे मेडिसिन्स तुम्ही घेऊ नका, तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच मेडिसिन घ्या. ओके. मग आता इथे मेडिसिनची गोष्ट आली तर आता बघा की काही डिझिजेस असे असतात लाईक जे आपण नॉन इन्फेक्शियस डिझीजमध्ये आता समजा कॅन्सर वगैरे आपण थोडं स्टडी केलं. मग आता कॅन्सर झालेल्या व्यक्तीला जेव्हा ट्रीटमेंट करायची असते तर ते खूप खर्चिक आहे, म्हणजे फायनान्शियली खूप जास्त पैसा तिथे द्यावा लागतो. त्या ज्या थेरपीज आहेत, ट्रीटमेंट्सच्या पद्धतीज आहेत तर त्यांना खूप पैसा लागतो. किंवा मग आता कॅन्सरच नाही, दुसरे पण बरेचसे डिझीज असू शकतात, सर्जरीज असू शकतात की ते करताना जे मेडिसिन्स यूज केले जातात तर त्यासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करायला लागतात. मग आता गरीब व्यक्ती असेल, शेतकरी असेल की ज्यांची तेवढी इन्कम नसेल आणि मग समजा घरात एखाद्या व्यक्तीला तसा डिझीज झाला किंवा मग अचानक समजा काही सर्जरी करावी लागली, मग त्याचे मेडिसिन्स जर लाखो रुपये खर्च करावे लागत असतील तर मग त्या व्यक्तीने काय करायचं? एवढे पैसे तर नाही आहेत आणि मग आता घरातले जिवलग जे असतील आपले तर त्यांना आपण अशा परिस्थितीत कुठे जाणार, कुठे ठेवणार? मग त्यासाठी इथे एक तुम्हाला आता पर्याय आहे की जर समजा खूप कॉस्टली मेडिसिन्स असतील एखाद्या डिझीजला तर मग तुम्ही तसे मेडिसिन्स परचेस न करता एक दुसरं ऑप्शन आहे जिनेरिक मेडिसिन्स म्हणून. मग आता जिनेरिक मेडिसिन म्हणजे काय? तर ज्या पण डिझीजवर पर्टिक्युलरली जे पण मेडिसिन्स दिले जातात तर ते मेडिसिन्स बनवताना काहीतरी रिसर्च केलेले असतात. फॉर एक्झाम्पल आता कोरोना आला समजा मगाशी, तर कोरोनाच्या वेळेस बऱ्याचशा इन्स्टिट्यूट होत्या की त्यांनी ते वॅक्सिन बनवण्यासाठी प्रयत्न केले. मग आता ते वॅक्सिन बनवताना हजारो कोटी रुपये त्या कंपन्यांनी खर्च केले. लाईक आता पुण्यातले सिरम इन्स्टिट्यूट असेल, मग त्यांनी करोडो रुपये खर्च करून वॅक्सिन बनवलं. मग तसं कोणतेही समजा डिझिजेस असतील तर त्यावर जेव्हा कंपनी औषध बनवते तर त्यांना बरंचसं R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागतं, हजारो कोटी खर्च करावे लागतात आणि मग त्यांना तो फॉर्म्युला मिळतो, तेव्हा ते औषध बनवलं जातं. मग आता तेवढे पैसे जर त्यांनी खर्च केलेले असतील औषध रिसर्च करण्यासाठी, तर जेव्हा ते मार्केटमध्ये लॉन्च करतील तर त्यांच्याकडे एक पेटंट असतो त्या फॉर्म्युल्याचा की जो त्यांनी स्वतः रिसर्च करून बनवलेला आहे. म्हणून मग ते त्यांच्यावर त्यांचं ब्रँड नेम असतं, पेटंट असतात आणि मग ते महाग औषध विकलं जातं. पण मग आता जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय की जे ऑलरेडी समजा असे रिसर्च केले गेलेले, ज्यांचे फॉर्म्युले ऑलरेडी माहिती असतील, तशा गोष्टी गव्हर्नमेंट काय करणार की ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे तो जो खर्च असेल तो खर्च न करता डायरेक्टली रेडीली जो फॉर्म्युला अवेलेबल आहे तो फॉर्म्युला यूज करून फक्त औषध बनवण्याचा खर्च करतील. म्हणजे मग ते औषध खूप कॉस्ट एफिशियंट असतं की ते बनवतानाच खूप कमी पैसे लागलेले असतात आणि मग ते मार्केटमध्ये गरजू व्यक्ती असतील, गरीब लोक असतील तर त्यांना थोडं स्वस्त किमतीत दिलं जातं. ओके. म्हणजे मग आता ब्रँडेड मेडिसिन्स आणि जेनेरिक मेडिसिन्स, तर यांच्यामध्ये असं नाही आहे की ब्रँडेड मेडिसिन असेल म्हणजे मग ते चांगलं आहे आणि हे जे जेनेरिक मेडिसिन म्हटलंय तर मग ते लो क्वालिटीचं वगैरे, तसं काही नसतं. जेनेरिक मेडिसिन्स अँड ब्रँडेड मेडिसिन्स दोघांची क्वालिटी एक्झॅक्ट सेम असते. फक्त एवढं आहे की ब्रँड आणि ब्रँडेड मेडिसिन्सचा खर्च जास्त असतो म्हणून ते विकताना महाग विकले जातात. ओके. मग आता जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. These are manufactured and distributed without any patent. मग आताच तुम्हाला बोललो की रिसर्च करून त्यांच्याकडे एक पॅटंट असतं. मग हे जेनेरिक मेडिसिन्स विदाउट पॅटंट ते विकले जातात. These medicines are at par in quality with branded medicines. यांची क्वालिटी ब्रँडेड मेडिसिन्स सारखीच असते. Production cost of these medicines is very low due to fewer expenses on research as their formula is readily available. ओके. म्हणजे त्यांना रिसर्चसाठी पैसा खर्च करावा लागत नाही, रेडीली फॉर्म्युला अवेलेबल असतो, तो यूज करून ते मेडिसिन्स बनवणार. मग आता नेक्स्ट तुम्हाला दिलंय लाईफस्टाईल अँड डिझिजेस. मग आता याच्या आधी आपण जे पण डिझीज डिस्कस केले तर त्या डिझिजेसमध्ये जे रिझन्स होते, मला एक इन्फेक्शियस डिझीजचे रिझन्स असतील किंवा नॉन इन्फेक्शियस डिझीजचे रिझन्स असतील, पण मग आता असे काही डिझिजेस समजा व्हायला लागलेत लोकांना की ज्यांचं एक रिझन आहे लाईफस्टाईल.
म्हणजे आता लाईफस्टाईलमध्ये कोणता कोणता पार्ट असेल किंवा कोणकोणत्या गोष्टी असतील, तर तुमचं फूड कन्झम्पशन, तुम्ही कशा प्रकारच्या वस्तू डेली खातायत, तुमचं डेली रुटीन की तुमचं स्लीपिंग पॅटर्न कसं असेल, किंवा तुम्ही पाहिजे तेवढा आराम करतायत की नाही, पाहिजे तेवढं रेग्युलर एक्सरसाइज करतायत की नाही, तुमचं खाण्याचा वेळ निश्चित आहे की नाही. नाहीतर आजकाल कसं असतं बघा, बऱ्याचशा मेट्रो सिटीजमध्ये खूप उशिरापर्यंत जागरण करणं, नंतर मग सकाळी लवकर उठणं, म्हणजे तुमची झोप खूप कमी असते, किंवा मग समजा स्लीपिंग पॅटर्न फिक्सच नसतो, कधी लवकर झोपणं, कधी उशिरा झोपणं, कधी दुपारी झोपणार, कधी रात्रभर जागरण करणार. मग ह्या गोष्टींमुळे बरेचसे आजार व्हायला लागतात. मग फक्त स्लीपिंगच नाही तर फूड कन्झम्पशन सुद्धा, की जर तुम्ही बॅलन्स्ड डाएट समजा फॉलो करत नसणार, तुम्ही जर समजा असं पिझ्झा, बर्गर, वडापाव वगैरे किंवा बऱ्याचशा तशाच गोष्टी समजा रेग्युलरली कन्झ्युम करत असणार, तर तो तुमचा जो लाईफस्टाईलचा पार्ट आहे, तर त्यामुळे होणारे डिझीज, मग तसे बरेचसे डिझीज आजकाल लोकांना होत आहेत. मग त्याबद्दल थोडं तुम्हाला इथे दिलंय की लाईफस्टाईल इन्क्लुड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड, म्हणजे आपलं डेली रुटीन कसं आहे आणि कोणत्या प्रकारचं फूड आपण कन्झ्युम करतोय. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed late in night, म्हणजे उशिरा झोपायला जाणं, उशिरापर्यंत झोपून राहणं सकाळी. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग्स, म्हणजे मग तुमचं जेवणाची वेळ फिक्स नसेल, आज सकाळीच जेवण करून घेतलं, नंतर मग दिवसभर खाल्लंच नसेल, दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरापर्यंत तुम्ही भुकेले राहतायत, म्हणजे हे जे तुमचं समजा टायमिंग आहे ते मिसमॅच असणं, किंवा मग लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, कन्झम्पशन ऑफ जंक फूड एटसेट्रा हॅव बीन इन्क्रीज. मग आता ह्या गोष्टी जर समजा होत असतील, ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली, मग त्या लोकांना परत परत समजा तसा त्रास व्हायला लागतो, आजारी पडायला लागतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोवर्ड, पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल. मग जर तुम्हाला हे परत परत आजारी पडण्याचं जे प्रमाण असेल ते कमी करायचं आहे, तर मग तुम्ही प्रॉपर लाईफस्टाईल फॉलो करायला पाहिजे. मग त्यात काय काय असेल, तर तुमची जेवणाची वेळ फिक्स करा, की सकाळी तुमचा जो टायमिंग असेल समजा 10, 11, 12 जे असेल, संध्याकाळी 7, 8 वाजेपर्यंत तुम्ही समजा तसं जेवणाचं टायमिंग फिक्स करणं. रेग्युलरली योगासन करणं, आसन प्राणायाम वगैरे करणं, त्या गोष्टी आहेत, किंवा मग इवन वॉक करणं, त्या गोष्टी असतील. मग ह्या ज्या गोष्टी तुम्ही जर फॉलो करायला लागलेत, तर मग तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित झालं तर तुम्हाला डिझीजसुद्धा होण्याचे चान्सेस कमी होतील. आता त्यात तुम्हाला ते मेन्शन केलं बघा, इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, राईट फूड, योगासन्स, प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. मग आता मी तुम्हाला बोललो की फिजिकल एक्सरसाइज करा, म्हणजे मग असं नाही की चला आता उद्यापासून मग आपण 10 किलोमीटर रनिंग करायचं, तर तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही करा. की तुम्ही आता सुरुवात केली असेल तर मग तुम्ही सुरुवातीला थोडं कमी करा, हळूहळू वॉक करणं, ते डिस्टन्स तुम्ही इन्क्रीज करू शकतात. किंवा आता काही जिममध्ये जात असतील लोक, तर मग असं पण नाही की तुम्ही पहिल्याच दिवशी गेले आणि मग अगदी डायरेक्ट 20-25 किलोचं तुम्ही वेट लिफ्टिंग करणार. म्हणजे मग प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, त्यानुसारच तुम्ही तेवढं समजा एक्सरसाइज करणं सुद्धा योग्य असतं. ओके. प्राणायाम अँड योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. मग तुम्ही प्राणायाम किंवा योगासन जर करायचं ठरवलं, तर मग ते स्वतः न करता किंवा मग असंच रँडमली कोणी सांगितलं किंवा मग ऑनलाईन तुम्ही काहीतरी बघितलं आणि मग तसे करायला लागलोय, तर मग त्यांची काहीतरी एक मेथड असते, ती प्रॉपर जर फॉलो होत नसेल तर त्या गोष्टी करून तुम्हाला फायदा न होता नुकसान होण्याचे चान्सेस पण असू शकतात. म्हणून मग जो एक्सपर्ट असेल, ज्या व्यक्तीला त्यातलं नॉलेज असेल, तशा व्यक्तीच्या ऑब्झर्वेशनमध्येच तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजे. ओके. सी द फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासन्स. मग आता बरेचसे यूट्यूब वगैरे गुगलवर तुम्हाला तसे त्यांची माहिती मिळू शकते, व्हिडिओज मिळू शकतात, तर ते तुम्ही प्रॉपरली फॉलो करा आणि त्याप्रमाणेच तुम्ही योगासन प्राणायाम करायला सुरुवात करा. लास्ट आपल्याला दिलं आता वॅक्सिनेशन. मग आता वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिझीज. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक. मग आता तुम्हाला लहानपणापासून तर आतापर्यंत बरेचसे वॅक्सिन्स दिले गेले असतील. मग ते वॅक्सिन्स लाईक कॉलेराचं वॅक्सिन असेल, टीबीचं असेल, पोलिओचं असेल, मग पर्टिक्युलर एज ग्रुप नंतर बरोबर ते वॅक्सिनेशन केलं जातं. म्हणजे तुम्ही ते वॅक्सिनेशन व्यवस्थित केलं की मग तो डिझीज होण्याचे चान्सेस आपल्याला म्हणजे एक प्रकारे 0% चान्सेस असतात. ओके. नंतर लास्टला तुम्हाला आता डू यू नो मध्ये काही गोष्टी दिल्यात बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. मग आता जे जेनेरिक मेडिसिन्स मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर ते जेनेरिक मेडिसिन्स तुम्हाला कुठे मिळतील किंवा केव्हा त्यांची सुरुवात झाली, तर त्याबद्दल थोडं हे मेन्शन केलं बघा की प्रधानमंत्री जन औषधी योजना 1 जुलै 2015 पासून, तेव्हापासून समजा हे एक योजना सुरू केली आहे. इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइजेस
टू द सिटीजन्स, जन औषधी स्टोर्स आर लॉन्च फॉर दिस पर्पज. मग त्या औषधी मिळण्यासाठी जन औषधी स्टोर तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये पण बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व करा तर तुम्हाला ते दिसेल की मेडिकलवर लिहिलेलं असतं जन औषधी स्टोर. म्हणजे तुम्हाला तिकडे हे जेनेरिक मेडिसिन्स मिळू शकतात स्वस्त किमतीत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट्स दी जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. However, those medicines are sold under brand name with high prices in India. मग आता आपण भारत देश बरेचसे जेनेरिक मेडिसिन्स एक्सपोर्ट करतात, दुसऱ्या देशांना देतात, पण मग तेच ब्रँडेड जर असतील तर ते मात्र आपल्या देशात मग महाग विकले जातात. आता अमेरिकासारखी कंट्री म्हणजे डेव्हलप कंट्री, तिथे नियर अबाउट 80% मेडिसिन हे जेनेरिक मेडिसिन यूज केलं जातं. म्हणजे मग त्यांच्या त्यावर होणारा खर्च जो आहे तो कमी होतो. म्हणजे मग जर डेव्हलप कंट्री अमेरिकासारखी कंट्री जर समजा जेनेरिक मेडिसिन्स यूज करतायत म्हणजे मग ते असं तर नसेलच ना की त्यांची क्वालिटी खराब आहे. ओके, म्हणजे मग जेनेरिक मेडिसिन्स आपल्या ब्रँडेड मेडिसिन्स सारखेच असणार. आता इथे तुम्हाला अवेअरनेस डेज, ठीक आहे, की हेल्थ अवेअरनेस डेज कोणकोणते सेलिब्रेट केले जातात तर त्यातलं एक दिलंय 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, देन 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे अँड 14 नोव्हेंबर इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड डायबिटीस डे. मग आता हे जे डेज सेलिब्रेट करतायत तर याचं पण रिझन असतं की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. जसं आता तुम्ही समजा शिकतायत, पुस्तकांमध्ये रीड करतायत, तुम्हाला मी सांगतोय, स्कूलमध्ये सांगतायत तर तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. पण मग आता खेडेगावात वगैरे अशिक्षित लोक असतील जे कधी शाळेत गेलेले नसतील किंवा मग त्यांना कधीच या गोष्टींचं नॉलेज नसेल, मग त्यांना ह्या गोष्टी कशा समजतील. मग वर्षातनं एकदा का असेना जेव्हा हे डेज सेलिब्रेट केले जातात तर मग ते तुमचे न्यूज असतील, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल की तिथे मग एक्सपर्ट लोकांना बोलवलं जातं, त्यांची व्याख्यानं दिली जातात, ते ह्या गोष्टींवर बोलतात. म्हणजे मग लोकांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी पोचतात. म्हणजे मग ते 100 10 लोक का असेना की त्यांना ह्या गोष्टी समजतात. ओके, सो हेल्थ अवेअरनेस करण्यासाठी किंवा मग जे पण डेज समजा सेलिब्रेट केले जातात तर त्यांचं रिझन तेच असतं की ते पर्टिक्युलर डेज सेलिब्रेट केल्यावर लोकांना त्या गोष्टींचं अवेअरनेस येतं. ओके, आणि लास्ट आता तुम्हाला दिलंय blood donation. 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 persons at a time. For example, RBCs, WBCs and platelets. मग आता आपल्या ब्लडमध्ये RBCs असतात म्हणजे रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स असतात, प्लेटलेट्स असतात. मग एखाद्या व्यक्तीला समजा ॲक्सिडेंट झाला असेल, मेजर सर्जरी झाली असेल तर बरंचसं ब्लड त्यांचं लॉस होतं बॉडीतलं. मग तेव्हा डोनरकडून ब्लड घेऊन समजा त्यांना दिलं जातं. म्हणजे मग जर एखादा व्यक्ती ब्लड डोनेट करत असेल त्यामुळे तो दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवतोय. मग आता तुम्ही एकदा जेव्हा ब्लड डोनेट करतायत तर त्यामुळे जवळपास 3 ते 4 लोकांची जी गरज असेल ती पूर्ण होते. म्हणजे त्यांच्या जेवढे रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट्स जेवढे कमी झालेले आहेत तर तुम्ही एकदा ब्लड डोनेट केल्यावर ते 3-4 लोकांपर्यंत समजा त्यांच्या ज्या नीड्स असतील, गरजा असतील ते पूर्ण होतील. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 पर्सन्स बाय डोनेटिंग द ब्लड फॉर 4 times a year. मग एकदा ब्लड डोनेट करून जर 3-4 लोकांचा जीव वाचू शकत असेल मग तुम्ही वर्षभरात 4दा ब्लड डोनेट करा म्हणजे तुम्ही जवळपास 12 व्यक्तींचा जीव वाचवू शकतात. मग आता इथे तुम्ही म्हणणार की 4 टाइम्सच का म्हटलंय वर्षातून, तर ब्लड डोनेशनचे पण काही रूल्स असतात की तुम्ही एकदा ब्लड डोनेट केल्यावर मिनिमम 3 months पर्यंत परत ब्लड डोनेशन नको करायला. 3 महिन्यानंतर तुम्ही परत ब्लड डोनेशन करू शकतात म्हणजे वर्षातून 4 वेळेस. ओके, तर इथे आपलं हे चॅप्टर आता संपलेलं आहे. तर हे होतं आपलं चॅप्टर नंबर 2. तर जसे हे ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही बघतायत तर आपले ऑफलाईन लेक्चरसुद्धा अवेलेबल आहेत. जे धुळ्याच्या आजूबाजूला राहत असतील ते आपले ऑफलाईन लेक्चर्स जॉईन करू शकतात. तर अशाच काही व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.